आली होती. अजेंड्यानुसार विषय क्रमांक 1 मागील झालेल्या सभेचे प्रशासकीय काळातील सर्व सभांचे इतिवृत्त वाचून कायम करण्याबाबत विचार विनिमय करणे. आता प्रशासकीय काळातील जे इतिवृत्त आहे ते मुख्याधिकारी यांनी सर्व सदस्य नौके असल्यामुळे बहुतांश नगरसेवक नौके असल्यामुळे त्यांना अवलोकनासाठी त्यांना माहिती होण्यासाठी त्यांनी त्यांची टिप्पणी सोबत ते सर्व इतिवृत्त देणे गरजेचे असताना त्यांनी तशी काही माहिती आम्हाला पुरवली नव्हती. म्हणून या लेखी स्वरूपात अजेंड्यावरील विषय क्रमांक 1 बाबत हरकत नोंदवली आहे. इतिवृत्त मिळालेले नाही तुम्हाला? आम्हाला इतिवृत्त मिळालेले नाही. आजच्या जे सर्वसाधारण सभा झाली त्या कोणत्या विषयावरती चर्चा झाली? विषय 20 होते, एकूण 22 विषय होते. एक विषय अत्यंत गंभीर होता. ही जागा विषय क्रमांक 3 आहे. ही जागा आहे जामनेरपुरा येथील गुलाब नावाची. याच्या जागेवर अधिग्रहित करणे 650 स्क्वेअर फूट जागा आहे. मालमत्ता सिटी सर्व क्रमांक 2967. 650 स्क्वेअर फूट जागा रस्त्याकरिता अधिग्रहित करणे. ही जागेवर रस्ता बांधलेला आहे. या जागेवर चेंबर आहे, ड्रेनेजची आणि वॉटर सप्लायची पाईपलाईन सुद्धा गेलेली आहे. सदर व्यक्तीकडे बांधकाम परवाना आहे. नगरपालिकेचे नगर अभियंता, मुख्याधिकारी, तत्कालीन नगरसेवक यांच्या चुकीमुळे शासनाचा पैशाचा दुरुपयोग झालेला आहे. म्हणून माझी मागणी अशी होती आमच्या सर्वांची की सदर नगर अभियंता तत्कालीन जे लोक आहेत जबाबदार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नेमका काय प्रकार घडलाय तो सांगा तुम्हाला. प्रकार हेच घडलाय की ती जागा जी आहे मालकी हक्काची असून नगरपालिकेने त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे. आज जे मागणी होती ते त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे. जे नगर अभियंता आहेत, जे कर्मचारी होते त्यावेळेचे स्थानिक अभियंता, सीओ जे असतील ते दोषी ते खात्याने चौकशी त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्याकडून पैसा वसूल झाला पाहिजे. ते अधिकृत करून त्यांना पैसा देणे नगरपालिका शक्य नाही. नगरपालिकेचा पैसा विकासात्मक कामासाठी वापरला गेला पाहिजे. अशी कोणाची जागा अधिकृत करणे, आपल्या चुकीमुळे लोक त्याला पैसे देणे हे नगरपालिकाला आणि जामनेरच्या जनतेला परवडणार नाही. त्यांनी त्याविषयी कोणतं नगर म्हणून तिच्यामध्ये टाकलेलं आहे? आता विषय बघितला अजेंड्यावर तर आपण बघू शकता जामनेर नगर परिषद हद्दीतील जामनेरपुरा मोचीवाडा. माझ्या मते हा शब्द हा जातीवाचक आहे असा टाकायला नको पाहिजे होता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी. तर याच्यावर जामनेरपुरा मोचीवाडा असं मेन्शन केलेलं आहे. आता याच्यावर मुख्याधिकारी यांनी स्पष्टीकरण द्यावे कोणत्या आधारे यांनी हे शब्द टाकलेले आहेत, जेणेकरून आता शासनाच्या परिपत्रक आहेत. माझ्या माहितीप्रमाणे संत रोहिदास महाराज नगर त्याचं नाव झालेलं आहे. तसं GR सुद्धा आलेला होता. त्याची अंमलबजावणी झाली केली पाहिजे. सीसीटीव्हीला आज मंजुरी मिळाली आहे, परंतु यापेक्षा 60 CCTV आहेत. त्यावरती जो ठेकेदार आहे त्यावरती काय कारवाई करणार आहेत? यावरती मागणी करणार आहेत का आपण? मंजुरी मिळाली जे लागलेले CCTV आहेत तेच कार्यान्वित करण्यात अगोदर त्यांनी दाखवला पाहिजे होता. नवीन CCTV बसवण्यापेक्षा जे जुने आहेत ते दुरुस्त केले तर अधिक बरं होईल. परंतु बहुमताच्या जोरावर जनतेच्या पैशाचा जे दुरुपयोग आहे ते केला जात आहे. फक्त सत्तेच्या आणि फिगरच्या आकड्यामुळे आम्ही अल्पमतात आहोत, परंतु आम्ही जामनेरच्या जनतेसाठी कायम लढणार आहोत. आम्ही अल्पमतात आहेत, आमच्याकडे 4 लोक आहेत, परंतु एक विषयावर आम्ही चर्चा करू. आता आजची सभा हे सर्व जामनेरकरांचा याच्यात विजय आहे की जामनेर नगरपालिकेची 7-8 वर्षानंतर झालेली पहिली सभा ही नगरपालिकेच्या सभागृहात झालेली आहे. तुम्ही बघू शकता. मला दुःख आहे या गोष्टीचा की पत्रकार बांधवांना सुद्धा त्यामध्ये सभेमध्ये येऊ दिला गेला नाही. आता जळगाव महानगरपालिका बघा किंवा कोणती नगरपालिका ग्रामपंचायतची सभा बघा, पत्रकारांना विशेष आमंत्रित केला जातो, परंतु आज नगरपालिकेचे दरवाजे खिडक्या बंद करून सभा घेण्यात आलेली होती. ही फक्त जामनेरच्या जनतेने आम्हाला निवडून दिलाय म्हणून तुम्हाला चित्र दिसतंय. प्रशासक काळात आपण काही निर्णायकांची माहिती मागवली होती, त्यावरती आपल्याला उत्तर दिले नाही. यावर काय सांगाल? उत्तर दिलं नाही काय दिलं नाही. मला सगळं माझा अधिकार आहे तो. मी ऍज अ नगरसेवक आणि जामनेरचा पदाधिकारी नगरपालिकेचा तर सर्व माहिती जनतेसमोर येण्यासाठी मला सगळे डॉक्युमेंट सर्व मुख्याधिकारी यांनी उपलब्ध करून द्यावे अशी मी त्यांना पत्राद्वारे मागणी केलेली आहे.
आपल्या माहितीनुसार किती अजेंडे आजपर्यंत प्रशासकीय काळामध्ये आलेले आहेत? मुख्य अधिकारी यांच्याशी चर्चा करताना त्यांनी असं सांगितलं आहे की 450 पेक्षा जास्त ठराव आहे. 450 पेक्षा जास्त. आता 450 ठरावामध्ये अनियमितता किती आहेत, त्रुटी किती आहेत, रिकव्हरी किती आहेत, ऑडिट रिपोर्टची मागणी यांनी अगोदरच केलेली होती, मौखिक स्वरूपात केलेली होती, ती लेखी स्वरूपात करू. स्टार्टिंगला जेव्हा निकाल लागला अनौपचारिक चर्चेमध्ये मी मुख्य अधिकाऱ्यांना सांगितलं की ऑडिटची रिपोर्ट पाहिजे मला. त्यांनी आजपर्यंत काही आम्हाला करून दिलेली नाही. मी कायदेशीर लढाई लढण्यास समर्थ आहोत आणि माझे सहकारी, आणि आमचा काही कोणाविरुद्ध द्वेष नाही. आम्हाला जनतेपुढे सगळं सत्य आणायचं आहे. शहरामध्ये अतिशय प्रमाणात अधिकृत बॅनर, अनधिकृत आणि अतिक्रमण यावरती आपण काय मागणी केली आहे? आता कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने जामनेर पोलीस स्टेशनचे महान पोलीस निरीक्षक साहेब श्री कासार साहेब यांनी त्यावर लक्ष द्यावे, जेणेकरून गावाची शांतता सुव्यवस्था बिघडता कामा नये. जर भविष्यात बॅनरबाजीमुळे गावाची शांतता सुव्यवस्था बिघडली तर याला सर्व सोयी जबाबदारी स्थानिक पोलीस प्रशासनाची राहील. या व्यतिरिक्त अजून आपण कोणकोणत्या याला जसं जसे नगरपालिकेचे विषय समोर येईल मी आपल्या माध्यमातून जामनेर शहराच्या जनतेला, जामनेर तालुक्याच्या जनतेला प्रत्येक विषयाची माहिती देणे हे आमच्यावर बंधनकारक आहे. आम्ही जनतेपुढे सगळे विषय मांडू. सध्या सत्ताधारी पैशाची उधळण करत आहे, कारण जे जुने सीसीटीव्ही आहेत ते चालू करायचे आणि जे नवीन ते बंद करायचे, यावरती पैशाची उधळण होत नाही असं वाटत नाही का आपल्याला? जर सोशल मीडिया व्यतिरिक्त जर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाने जी सत्यता आहे ते खरोखर जनतेसमोर मांडली तर पैशाचा दुरुपयोग होणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो. आज जी माध्यमांच्या म्हणजे मासिक सभा झाली त्यामध्ये माध्यमांना बाहेर ठेवले, यामध्ये आपले समर्थन आहे का? नाही, आमचं समर्थन नाही. आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय. यापुढे माध्यमांना सन्मानाने बसू देण्याची आम्ही प्रशासनाला विनंती करू, कारण जनतेसमोर सत्य यायला पाहिजे. जावेद मुल्लाजी काय म्हणतोय आणि सत्ताधारी काय म्हणतायत याचं सगळं रेकॉर्ड जनतेसमोर यायला पाहिजे. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे. ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आज का जो था ना, ये सिर्फ ट्रेलर था, पिक्चर तो अभी बाकी है.